महायुतीच्या वतीने आज प्राजक्त तनपुरे यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि ते आपल्या जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मधून महायुतीचे उमेदवार म्हणून ते आता उभे राहणार. संजय राऊतच्या विधानाकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. संजय राऊतने आता स्वतःचा विचार केला पाहिजे. स्वतःच्या पक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आलेली आहे. त्याची चिंता त्यांनी करावी. आता शहरात राष्ट्रवादींनी वेगळी भूमिका घ्यायचा निर्णय घेतला नाही, काही वेगळी भूमिका नाही आहे. आमच्यात आमग्राम संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा ते सुद्धा या उमेदवारी आमची निश्चित करताना ते सुद्धा सहभागी आहेत. माझं त्यांचं स्वतः बोलणं झालं. अशी काही वेगळी भूमिका राष्ट्रवादी शहरातली घेणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. थँक्यू. नाही, KYC करण्याबाबत सूचना दिल्याच आहेत ना. आता ज्यांच्या KYC होतील तर सगळ्यांना लाभ मिळणार आहे. सरकारने काही निकष तयार केलेले आहे त्या माध्यमातून काही आता योजनेतून काही लोकांना वगळलं जाणार आहे. ज्यांना सरकारी नोकरी आहे, ज्यांना सरकारचे पेन्शन मिळतं किंवा सरकारी नोकरी आहे, काही निकष तयार केलेत ना. जे खरं लाभार्थी आहेत, जे वंचित आहेत सगळ्या योजनेपासून, त्यांना देण्याची भूमिका सरकारची आहे. सुरुवातीला सरसकट दिले आणि आता वगळतंय. नाही, एक निर्णय झाला. आता तो निर्णयामध्ये फेरबदल करणं, त्याचा फेरचा करण्याचा अधिकार सरकारला आहेच ना. दुसरी गोष्ट जरांगे पाटलांच्या हेअरस्टाईल जी आहे ती यशस्वी झालेली आहे. दुसरीकडे काल चौंडीमध्ये हाके असतील, पडळकर असतील, त्यांनी कुठेतरी आक्रमक पवित्र घेतलं. ओबीसीला धक्का लागला. नाही, मला सगळ्यांना हे सांगायचं आहे, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ही प्रक्रिया मराठा आरक्षणासंदर्भातली सुरू आहे. जे जर तुम्ही निवेदन पाहिलं असेल, जे आम्ही जरांगे पाटलांनी आम्हाला दिलं की आम्ही जे काही त्याला मान्यता देऊन त्यांनी जर वाचन केलं, कुठेही असं नाही की अन्य आरक्षण काढून आपण त्याला द्यायला निघालेलं आहोत, असं काही नाही. तेवढं कोणाचं आरक्षणच धक्का लागणार नाही. त्यामुळे मला वाटतं हे जे वक्तव्य येतात हे मला माहीत नाही काय त्या पाठीमागची काय त्याची भूमिका आहे, पण ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.